नमस्कार. आजचा पुढील प्रॉब्लेम बघूया आपण. एक व्यक्ती, हे बघा, ही उत्तर आहे, ही दक्षिण आहे, ही पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे. ठीक आहे. एक व्यक्ती पूर्वेकडे 8 किलोमीटर जातो. समजा इथून मी पकडला पूर्वेकडे 8 किलोमीटर. त्यानंतर तो व्यक्ती उत्तरेकडे 6 किलोमीटर जातो. ठीक आहे. तर त्या व्यक्तीचं विस्थापन किती झालेलं आहे असा प्रश्न आहे. आणि ऑप्शन आहे 14, 2, 10, 4. 14, 2, 10, 4. 1, 2 आणि 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन. तर अशा वेळेस काय करायचं, तर तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं इथून इथपर्यंत. आता हे ज्यावेळेस हा व्यक्ती चालतोय तर हा स्ट्रेट चालतोय आणि हा स्ट्रेट जातोय, म्हणजे इथं 90चा अँगल तयार होणार आहे. मग मी जर याला जर ट्रायंगल ABC असं म्हटलं तर तुमच्याकडे ही बाजू दिलेली आहे 8 किलोमीटर आणि ही आहे तुमची 6 किलोमीटर. तर तुम्ही इथं पायथागोरसचं प्रमेय यूज करू शकता. राईट अँगल ट्रायंगलचा लॉ, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. काय असतं मग? तो सिद्धांत AC चा वर्ग हा AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग एवढा असतो. हे झाला राईट अँगल ट्रायंगल लॉ. तर मग व्हॅल्यू टाकूया. 8चा इथे AB चा वर्ग म्हणजे 6 म्हणजे 36, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. AC माहित नाही, ACच तर काढायचा आपल्याला. हा माणूस इथून इथपर्यंत गेला, एवढं विस्थापन झालं, म्हणजे हे डिस्टन्स त्याने किती कव्हर झाला. तो इथून इथं विस्थापित झालेला आहे, असं जाऊन असं आल्यामुळे. तर तो या पॉइंट पासून एक्झॅक्ट इथं किती गेला, तर मग याला काढायचा. आता हे दोन्हीची बेरीज केली तर किती होती? 6 4 10 0 8 1 7 3 10 म्हणजे 100 होती AC चा वर्ग. मग याचं जर वर्गमूळ काढलं, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर हा काय असणार आहे? 100 10चा वर्ग असणार आहे. हे प्लस मायनस असतं, पण डिस्टन्स कधी पण प्लस मध्ये असतं, त्यामुळे मी प्लसच घेतो. तर मग आपला आन्सर काय? आन्सर नंबर 3 करेक्ट आहे. हा व्यक्ती एज प्लेसला गेल्यास नंतर 10 किलोमीटर विस्थापित झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघूया. कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे हा पुढचा, विचारलेला आहे 2013 ला. ठीक आहे, बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचं. तर ज्यावेळेस असा स्क्वेअर रूट दिलेला असतो ना, याला करणी म्हणतात. तर याला पहिले आतमधलं सॉल्व्ह करून घेऊया. इथे काय 9 आहे, 9 टू द पॉवर दिस ॲज इट इज ठेवतो मी, r प्लस 1/4. आधी हे दोन्ही सॉल्व्ह करून घेतो. याला मला कसं लिहिता येतं? 3 टू द पॉवर 1/2 लिहिता येतं पहिल्या टर्मला, हा रूट काढून टाकल्यावर, इंटू r टू द पॉवर, इथं मायनस r वरती 3 टू द पॉवर, हिअर 3 टू द पॉवर मायनस r, जसाच तसा. आणि हा रूट निघून गेल्यावर तो पॉवर डिव्हिजन मध्ये येऊन जाईल 1/2 भागिले काय आहे 3 ॲज इट इज आहे. आणि याला परत यासारखंच बाहेर निघेल 3 टू द पॉवर मायनस r/2. खालींवर ही टर्म सेम झाली तर ही टर्म इथं कटून जाईल. आता इथं हाफ आहे पॉवर, इथं फुल आहे 1 आहे पॉवर. तर आता बघा, याला पण मी काय करतो? फोडतो. आता याला फोडल्यावर काय होईल माझ्यावर? पुढच्या याच्यामध्ये हा r तसाच ठेवतो. याला मला लिहिता येतं 3 टू द पॉवर 2 आणि 2 न मल्टिप्लाय केल्यावर हे 2r होईल, प्लस हे 1/2 होती, कारण इथं 1/4 आहे. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 2 राहतील फक्त. आता हे जे येतं 3 टू द पॉवर हाफ आहे, हा खाली आल्यावर काय होईल? मायनस हाफ होईल. आणि 1 मधून निघून गेल्याच्या नंतर काय राहील? फक्त 3 टू द पॉवर हाफ राहील. ठीक आहे, हाफ कॅन्सल झाला, हाफ राहिला खाली. आता एवढ्या टर्म राहिल्या बघा. आता याला परत सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, तर मी इथे याला सॉल्व्ह करून घेतो. आता हा r पॉवर आहे, तर हा सगळ्या टर्मला आहे, तर सध्या तसंच ठेवतो मी. याला काय करतो? हा जो 3 टू द पॉवर 2r आहे ना, याला फोडून घेतो. पॉवर इथं बेरीज झाली पॉवरची, तर हे मल्टिप्लायर मध्ये निघून जाते. म्हणजे माझं इथे काय येईल? हे r ॲज इट इज, इथे 3 टू द पॉवर 2r ॲज इट इज राहतील, इंटू 3 टू द पॉवर हाफ राहतील. हे ऍडिशनला आपण फोडून वेगळं दिलं पॉवरचा रूल यूज करून. आणि हा 3 टू द पॉवर 1/2 डिव्हिजन मध्ये तसंच राहील. परत हा कॅन्सल होईल. ठीक आहे, आता ही एकच टर्म राहिली इथं. आणि हा अर्थ रूट आहे, म्हणजे काय होईल? तो जर रूट निघून गेला तर हा
हा काय राहील म्हणजे याला कसं लिहिता येतं मला हे 3 2r ॲज इट इज, आणि हा जो कर्णीमध्ये r आहे तर याला 1/r असा लिहिता येतो हा पॉवर याला काढल्याच्या नंतर. म्हणजे हा r आता हा डिव्हिजन मधला r आहे, हा मल्टिप्लिकेशन मधला r आहे, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होत असतं त्यावेळेस हा आणि हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे 3 2r असं लिहिता येतं याला. म्हणजे हा r कॅन्सल झाल्यास नंतर काय राहील फक्त 3 एवढीच टर्म शिल्लक राहील. आणि मग या आन्सर मध्ये आहे का 3 टर्म आहे नंबर जेवढा. ऑप्शन नंबर 2 तुमचा करेक्ट असणार आहे. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं, सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही. पुढचा प्रॉब्लेम बघू मित्रो. हा प्रॉब्लेम भूमितीचा आहे. दिलेला काय तुम्हाला एक रेषाखंड दिलेला आहे. रेषाखंड म्हणजे कसं असतं, हा एंड पॉइंट असतो यालाच काय म्हणतात आपल्याला लाईन सेगमेंट पण म्हणतात. ठीक आहे, लाईन सेगमेंट पण म्हणतात. तर त्यांनी काय विचारलंय की याला जास्तीत जास्त किती दुभाजक काढता येतात या लाईन सेगमेंटला, म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ बायसेक्टर किती असतात. तर बायसेक्टर म्हणजे काय की मिड पॉइंट मधून जाणारे रेषा जास्तीत जास्त किती काढता येतात. एका पॉइंट मधून मिड पॉइंट मधून जाणारे अनंत रेषा काढता येतात आपल्याला, इनफायनाइट मेनी काढता येतात. तर ते सगळे त्याचे बायसेक्टर झाले. परंतु पुढे काय विचारलं त्याने, व लंब दुभाजक किती असतील. म्हणजे लंब बी असणार 90चा अँगल तयार करणार आणि दुभाजक बी असणार, असे किती असणार. तर असा एकच मिळतो मित्र हो, याला एकच काढता येतो लंब दुभाजक. आणि दुभाजक किती काढता येतात, अनंत काढता येतात. तर प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं, दुभाजक किती असतील व लंब दुभाजक किती असतील. तर आन्सर काय राहील मग तुमच्यावालं, अनंत व 1 हे दोन आन्सर असतील. लंब दुभाजक 1 आणि बायसेक्टर म्हणजे दुभाजक इनफायनाइट मेनी. तर ऑप्शन नंबर तुमच्यावाला सेकंड जे आहे ते तुमच्यावाला करेक्ट राहील या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, तर ते फिरून विचारतात. 1 नंबरला त्यांनी 1 अनंत असं पण दिलेलं आहे, पण 2 नंबरचं पहिले काय विचारलं, दुभाजक. तर दुभाजक एका पॉइंट मधून कितीही पास होऊ शकतात. ठीक आहे, जे लाईनला दोन्ही पार्ट मध्ये विभाजित करतात. हे बघा, अशी लाईन असली तरी याला 2 पार्ट मध्ये सेम डिवाइड झालेलं आहे, अशी असली तरी होतं असं, पण लंब दुभाजक एकच असणार. ठीक आहे, वाक्य रचनेवर व्यवस्थित लक्ष ठेवायचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. पुढचा प्रश्न संख्येवर डिपेंड आहे. त्यांनी काय दिलं, 2 परिमेय संख्येच्या मध्ये मी 2 परिमेय संख्या 1 आणि 2 घेतले. ही माझी संख्या लाईन आहे, ही 0 पासून स्टार्ट होतीये आणि इकडं इन्फिनिटी पर्यंत जाते आणि इकडे ती -इन्फिनिटी कडे जात असते माहिती आहे. तर 2 परिमेय संख्येच्या मध्ये किती परिमेय संख्या असतील, 2 रॅशनल नंबरच्या मध्ये किती रॅशनल नंबर असतील. तर ते मित्र अनेक पॉइंट असतात इन्फायनाइट मध्ये, हे सगळे परिमेय संख्या असतात 2 पॉइंटच्या मधल्या. तर हे काय होईल याचं उत्तर मग अनंत होईल, अनंत असतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. 2 ला तुम्हाला 0 दिलेला आहे, 3 ला 1 दिलेला आहे आणि 4 ला ऑप्शन म्हणजे 2 दिलेला आहे. ऑप्शन नंबर अनंत नंबर ऑफ परिमेय संख्या असतात. कुठल्याही 2 परिमेय संख्येच्या मध्ये किती जवळच्या परिमेय संख्या घ्या तुम्ही, 2 आणि 2.1 जरी घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा इनफायनाइट मेनी नंबर असतात. ठीक आहे, तर अनंत हे तुमचं उत्तर राहील. 2 रॅशनल नंबरच्या मध्ये इनफायनाइट नंबर ऑफ रॅशनल नंबर अवेलेबल आहे. इथे मित्र तुम्हाला त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहे आणि या बाजूवरून तो काय म्हणतो की तुमचा त्रिकोण कसा असणार, विशाल कोण त्रिकोण असणार का, लघुकोण त्रिकोण असणार का, काटकोण त्रिकोण असणार का, समद्विभुज त्रिकोण असणार. तर आपल्याला समद्विभुज म्हणजे 2 बाजू सारख्या असणार, त्याच्या 2 बाजू सारख्या नाही म्हणजे ऑप्शन तो कटलेला आहे. आता काटकोण असणार का नाही, तर काटकोणचा आपल्याला चेक करून घ्यायचं पटकन. काटकोणाचा काय असतो, कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. आता जर मी इथे याला याच्यामध्ये जर 2 बाजू घेतो मी, ह्या 2 बाजू जर घेतल्या मी, ठीक आहे, असा त्रिकोण काढला काटकोण आणि ही एक बाजू घेतली आहे x आणि ही जर बाजू घेतली मी 2x + 1 आणि तर ही बाजू किती येईल, मग याचा दोन्हीचा वर्ग करा बरं, x² + रूट मध्ये काय आहे तुमचं 2x + 1 आहे, याचा वर्ग करा, याचा किती येतो x² प्लस हे बाहेर निघल्यावर काय होईल 2x + 1 एवढं येतं. आता बघा कर्ण जर हा घेतला आपण x + 1 तर याचा वर्ग केल्यावर काय येईल, बरोबर येते का बघा बरं. x + 1 ब्रॅकेटचा वर्ग जर केला तर पहिल्या संख्येचा वर्ग प्लस 2 टाइम्स पहिली इंटू दुसरी
2x × 1 म्हणजे 2x आणि प्लस 1 चा वर्ग, म्हणजे x² 2x आणि 1 ह्या तिन्ही टर्म सेम या लागले, म्हणजे इक्वल व्हायला लागले. म्हणजे काटकोन त्रिकोणाचं जे आहे रूल हा इथं हा या बाजू फॉलो करतात. म्हणून ऑप्शन नंबर किती तुमचं करेक्ट येईल? ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट येईल. हा काटकोन त्रिकोण असणार आहे, त्याच्यावरून आपण दाखवलं. विषलकोन लघुकोनाचे वेगळे हे आहेत अजून, पण ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. या दोन्ही साईड इक्वल झालेल्या आहेत. ठीक आहे, ही आणि ही या दोन बाजूचा वर्ग आहे, दोन्हीचे ऍडिशन केलं आणि हे कर्णाच्या वर्गाचा फॉर्म्युला यूज करून ब्रॅकेट स्क्वेअरचा सॉल्व केला आपण. ते चालेल आन्सर. मित्र भूमितीचा परत एक प्रश्न आलेला आहे. त्याने काय दिलेलं आहे? हा अँगल दिला 80 डिग्री आणि हा अँगल दिला 24 डिग्रीचा आणि विचारलं काय? कंस विचारलेला आहे. या कंसाचं आणि या कंसाच्या मापाची बेरीज किती आहे? तर AXC प्लस मेजरमेंट ऑफ, हा जो कंस आहे मेजरमेंट ऑफ कंस दिस कंस BYD बरोबर किती? ऍडिशन किती? हे बघा, आता हे काय असतंय? सर्कल असते. सर्कल म्हणजे टोटल अँगल किती तयार होतो? हा 360 डिग्री फिरल्याच्या नंतर 360 डिग्रीचा पूर्ण अँगल आहे. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? हा अँगल दिलेला आहे 80 डिग्रीचा. तर हे अपोजिट अँगल इक्वल असतात, म्हणून हा खालचा अँगल किती होईल तुमच्यावाला? 80 डिग्रीचा अँगल होईल. आता केंद्रीय, आता हा जो बिंदू दिलेला आहे तुमचा O दिलेला आहे, O हा तुमचा काय केंद्रबिंदू आहे सर्कलचा, वर्तुळाचा. तर हे जे कंस आहे या कंसाचं जे माप आहे हे किती असतं? एक प्रमेय आहे, वर्तुळ कोणाच्या मापा एवढं या वर्तुळ कंसाचं माप असतं. म्हणजे हे 80 डिग्री झालं तर हे पण 80 डिग्री होणार आणि हे 80 डिग्री इकडचं पण 80 डिग्री होणार. म्हणून मग दोन्हीचं ऍडिशन किती झालंय? 80 डिग्री. डिग्री मध्ये विचारलेलं आहे 160 डिग्री. हे डिग्री मध्ये येत सगळे. ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे, टोटल 360 असतं. त्याच्या इथे अँगल बनत चालतात. हा एक अँगल, हा एक अँगल. आता या अँगलचा काही फरक पडला नाही आपल्याला, या अँगलहून काही घेणं देणं पडलं. हे एक्स्ट्रा दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. मग मुलं काय करतात? हे दिलं मग हे काढावं लागेल काय? काहीच नाही. इकडे 80 डिग्रीचं दिलेलं आहे, याचा अपोजिट कोण किती हे बघायचं आणि हा कंस विचारला आणि हा कंस विचारला. केंद्रीय कोण आहे एवढं, त्याचं पण अंशामध्ये, जर डिग्री मध्ये जर असेल, सेंटीमीटर मध्ये वेगळा फॉर्म्युला आहे. सेंटीमीटर मध्ये तुम्हाला θ/360 × 2πr हे याचा यूज करून मग तुमचा थीटा इथं किती दिलेला आहे तो इथं टाकायचा आणि हे मग तुमच्यावर सेंटीमीटर मध्ये नाही घ्या. पण याची गरज नाही आपल्याला. डिग्री मध्ये विचारलं तर डिग्री मध्ये इथं 80 आहे तर याचं माप पण 80 डिग्रीच राहील. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम बघूया. हा एक अगेन भूमितीचा प्रॉब्लेम आहे. याच्यात काय दिलेलं तुम्हाला? एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा अँगल दिलेला आहे 117 डिग्रीचा. विचारला काय? हा वाय अँगल किती आहे आणि हे ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, इथं काय झालेलं आहे? एक ट्रायंगल तयार झालेला आहे. ट्रायंगल मध्ये ही साईड आणि ही साईड इक्वल दिलेली. तर एक प्रमेय आहे भूमितीचं. ते काय असतं? दोन बाजू एकरूप असतील तर त्याच्या समोरील कोण एकरूप असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप असणार आहे. आता हा कोण काढायचा तुम्हाला. ही एक लाईन गेलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. हा पूर्ण अँगल किती असतो? हा टोटल 180 डिग्री अँगल असतो. हा 117 दिलेला आहे. मग हा अँगल किती येईल? 117. 180 तून 117 जर मायनस केले तर 180 वजा 117 63 डिग्री येईल. हा अँगल तुमचा काय झाला मग? 63 डिग्रीचा. म्हणून हा अँगल काय झाला इथला? 63 डिग्रीचा. आता परत ही एक लाईन गेली, मग हा टोटल अँगल किती असणार आहे इथून इथपर्यंतचा? हा टोटल 180 असणार आहे. म्हणजे 180, आता इथे 180 मधून हा 63 गेला, म्हणजे काय होईल? 180 मायनस 63 करावं लागेल इथं परत. म्हणजे हा अँगल निघून जाईल तुमच्यावाला. म्हणजे तो किती आला? 117. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे तुमच्यावाला. ठीक आहे, आज थांबूया इथं. अजून काही प्रॉब्लेम बघूया. आज जेवढे प्रॉब्लेम घेतलेत आपण ते सगळे प्रॉब्लेम TET 2013 मध्ये विचारलेले प्रॉब्लेम आहेत. तर पुढे काही अजून पुढच्या भागात 2013चे जे विचारलेले प्रॉब्लेम ते पुढच्या भागात घेऊया. आज इथेच थांबूया. चालेल.